पिंडकेपार येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विदर्भस्तरीय लोककला महोत्सव साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचे उद्घाटक पाहुणे प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड, तर संमेलनाध्यक्ष ए.बी. मरसकोल्हे, स्वागताध्यक्ष म्हणून दिलीप बिसेन, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी समाज कल्याण सभापती मदन रामटेके, पद्धती पुरस्कार प्राप्त डॉक्टर परशुराम पुणे, विशेष आकर्षक म्हणून मीनाक्षी पाखरे, अभिनेत्री मुंबई राजेश चिटणीस, अभिनेता मुंबई, सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम, प्रतिभावंत कला संघटनेचे जिल्हाध्यक्ष भावेश कोटांगले, केंद्रीय कोषाध्यक्ष मनोज कोटांगले, सामाजिक कार्यकर्ते परमानंद मेश्राम इत्यादी मान्यवरांचे उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला। सकाळी लोक कलावंतांची रॅली काढण्यात आली। दिवसभर 2 दिवस जनप्रबोधनात्मक कार्यक्रम, भारूड, कीर्तन, भजन, कव्वाली, नाटक, तमाशा असे विविध लोककला सादर करण्यात आले। बहुतांशी लोकांनी यांचा लाभ घेतला हे विशेष। पहिल्यांदा मी आपल्या सर्वांची माफी मागतो की आमचं नाटक असल्यामुळे आणि ते फार लांब आहे, यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे, त्याच्यामुळे मला थोडीशी घाई आहे। फक्त मी कार्यक्रमाला शुभेच्छा देतो। प्रबोधनकार कला साहित्य संघ भंडारा यांच्या सौजन्याने आज पिंडकेपार येथे विदर्भस्तरीय लोककला महोत्सव हा जो महोत्सव या ठिकाणी सादर करण्यात येत आहे। या महोत्सवाप्रसंगी आजच्या या महोत्सवाचे उद्घाटक आमचे गुरुवर्य, आमचे मित्र पद्मश्री डॉक्टर परशुराम खुणे सर, या कार्यक्रमाला उपस्थित आमचे मित्र कुणाल मेश्राम सर, संमेलनाध्यक्ष ए.बी. मरसकोल्हे साहेब, क्रीडा अधिकारी गोंदिया, दिलीपजी बिसेन साहेब, संस्थापक ग्राम विकास संस्था भंडारा, आणि माफ करा उपस्थित मंचावर सगळे आदरणीय पाहुणे मंडळी, तसेच आपण सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले श्रोतागण, कलावंत, पाहुणे मंडळी, सत्कार मूर्ती, चुकीनं अनावधानानं कुणाचं नाव राहिलं असेल पुन्हा माफी मागतो, मी घाईत आहे, अर्ध लक्ष माझं तिकडे आहे। आणि खरं म्हणजे अशा महोत्सवाची गरज आहे, कलावंतांचं कौतुक होणं गरजेचं आहे। कलावंत आपल्या आयुष्यभर जी कलेची सेवा करतो त्या सेवेचं जे मोजमाप होतं या अशा कार्यक्रमातून होतं। कलावंताला पाहिजे असतं बस त्याच्या कामाचं कौतुक, आणि आपण सर्व या निमित्तानं आमचं जे कौतुक करता ते फार मोठं कौतुक आहे। या कार्यक्रमाला खरं म्हणजे आम्ही सहभागी व्हायला पाहिजे पूर्णपणे, पण काही नाटकांमुळे किंवा आमच्या व्यस्ततेमुळे आम्ही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकत नाही, आमचं दुर्दैव आहे। आणि आमच्यासाठी हा कार्यक्रम असून आम्ही उपस्थित राहू शकत नाही, यासाठी मी आपल्या सर्वांची माफी मागतो। आणि हा महोत्सव आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा आहे, एक प्रेरणा देणारा आहे। आपली विदर्भाची लोककला ही कशा पद्धतीची आहे, कशी आहे, हा एक संदेश पुढल्या पिढीपर्यंत पोहोचवणं, जिवंत ठेवणं हे अत्यंत आवश्यक आहे। आणि हे कार्य कोटांगले सर, भावेश दादा, मनोज दादा आणि त्यांची संपूर्ण मंडळी, या ठिकाणचे सरपंच साहेब किंवा इतरही ज्यांनी या कार्यक्रमासाठी संपूर्ण सहभाग घेतला, सर्वांचे मी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। आणि आपण सर्व आम्हा कलावंतांचं जे कौतुक करतात त्याबद्दल धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमाला शुभेच्छा देतो। आणि इथंच थांबतो, पुन्हा माफ करा, मला जायचं आहे म्हणून लगेच आम्ही आत्माराम सर आणि आम्ही निघत आहोत। धन्यवाद। आम्हाला या ठिकाणी बोलावलं, आयोजक मंडळी आमचा सत्कार केला, त्याबद्दल आयोजकांचं मनस्वी आभार। थँक्यू। हो या देशासाठी जहाने प्राणाचे दिले बलिदान, शाहिर्याना त्याने माझे तयाला वंदन। लिहून घटना देशाला, लिहून घटना देशाला दिला तो संविधान, राहावया इथे मानव
एक समानतया वंदन हो. आठवण येते त्या सावित्रीची आणि माता झिलकारी आईची. रक्त सांडविले इंदिराबाईने करुण जीवार्पण तया वंदन. बांधवानो, खरी गंमत, विदर्भाची खरी गंमत आणि महाराष्ट्राचा तमाशा हा लोककलेचा भाग आणि खरी गमतीला सुरुवात होत आहे. हेलो हेलो क्या किया गण. खरी गमतीचा भाग असा असतो, गण, गवळण, बतावणी, लावणी आणि मुजरा याला खरी गंमत म्हणतात. आणि म्हणून गणाला सुरुवात, नंतर गवळण आणि बतावणी आणि नंतर ज्याला आपण मुजरा म्हणतो, अशा प्रकारचा मी 15-20 मिनिटांमध्ये आपणा समक्ष सादर करणार आहे. हो क्या किया, क्या किया, क्या किया रे, ये तूने जीवन गवा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे. क्या किया, क्या किया, क्या किया रे, क्या किया, क्या किया, क्या किया रे. जिसे पाना तो ना दिया, तूने जीवन गमा दिया, क्या किया रे. जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे. गणराज 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 हो, गणराज 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 हो, तुम रखना हमारी लाज गणराज हो. तेरी पूजा करने आए हम आज हो, तेरी पूजा करने आए हम आज. गणराज गणराज गणराजो, गणराज गणराज गणराजो, तेरी पूजा करने आए हम आज हो, तेरी पूजा करने आए हम आज हो. ओ गणराज तुम्हारा शंकर भोला, नंदी पर वो रहती स्वारी. पिता तेरा शंकर भोला, नंदी पर वो रहता सवारी. पिता तुम्हारा शंकर भोला, नंदी पर वो रहती स्वारी. पिता तेरा शंकर भोला, नंदी पर वो करता सवारी. गिरिजा माता सुंदर गिरिजा, हर वक्त सिंह की वो सवारी. माता तेरी गवळा या कार्यक्रमाचे होतो. या कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटक आदरणीय
समाज कल्याण उपायुक्त आदरणीय गायकवाड साहेब या ठिकाणी आलेले आहेत, ज्यांचं एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. आदरणीय समाज कल्याण गायकवाड साहेब, सिद्धार्थ गायकवाड साहेब. कर लो पूर्णी हमारा काज हो, कर लो पूर्णी हमारा काज हो, तेरी पूजा करने आए हम आज हो, तेरी पूजा करने आए हम आज हो. गणराज 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 हो, गणराज 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 हो, तेरी पूजा करने आए हम आज हो, तेरी पूजा करने आए हम आज हो. बांधवाडो, हे झालं गवडण, हे झालं गण. गणाची पूजा सुरुवातीला केली तेव्हा परिवार कसा कारभारने ग, ज्याला खरी गंमत म्हणतात. गण, गवडण, बतावणी आणि नंतर मुजरा. तेव्हा 15 मिनिटांमध्ये तुमचा वेळ जास्त घेणार नाही. संघटना मोठी आहे, कार्यक्रम खूप आहेत आणि म्हणून कारभारने ग, कारभारने ग, माझे प्रेमाचे नारी राधा 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 गे राधा. काय झालं हो, कशाला आवाज दिलं? मला एक सांग, काय हो? आपल्या पिंडके पारातील सभ्य गृहस्थ आपल्या पत्नीला आवाज कशा पायी देत असेल? अहो कोणती कामच नाही हा. म्हणून आवाज देते. बरोबर आहे की हो ना. नाही? मी विचार केला राधा, कशाचा? एक नव्हे, दोन नव्हे, तीनदा आवाज देऊन सुद्धा तू आवाजावरती उभी नाही. कोणत्या कामामध्ये गुंतली होती? वा 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 वा, मोठ्या नाकानं म्हणून राहिले व. का झालं, का झालं? मला सांगा कारभारी, हा, आम्हा बायांच्या जातीला काम राहतात का नाही राहत? कोणत्या कोणत्या कामं राहतात? अहो अगोदर मला एक गोष्ट सांगा. सांग. 8 दिवस झाले मी तुम्हाला सांगत आहे. काय सांगत आहे? का अरेचे बाबा, बरं बरं, जावं त्या बँक मध्ये हा, आणि पासबुकाची केवायसी करून आणा. त्या बहीण माय 1500 साठी. हो तुम्हाला माहित आहे, हा जसं ह्या आपल्या गावच्या पिंके पारच्या महिलांना हा हा हा, प्रत्येकी 1500 रुपये मिळत आहे. बरोबर आहे. मला असं वाटते कसं वाटते? मला सुद्धा 1500 रुपये महिना मिळावा म्हणून. 1500 रुपये महिना मिळावा. मग नाहीतर काय, आणि नाही गेलो तर का होईल? नाही गेल्या तर हा, सगळं तुमचं बंद. त्या बहीण. ए इकडे बघ. काय 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 बंद करशील? काय म्हणजे हो, सगळं. काय सांगशील तर? अहो तुमचे कपडे, जेवण, झोपणं सगळंच बंद. त्या गेटच्या बाहेर ठेवणार तुम्हाला, त्या गेटच्या बाहेर. रात्र झाली तरी चालेल. मग नाहीतर काय. तिकनाल 2-4 कुत्रे येतील ना, मासाचा लोळा समजून घेऊन जातील तरी चालेल. अहो तो जमाना गेला. कोणता जमाना? अगोदर नवऱ्यानं बायकोला आवाज दिलं हा, का बायको एका शब्दात पुढे व्हायची. आणि आता कोणता जमाना आला तर? आता जमाना आला, कसा? येशील तर ये, त्या बहीण. घेशील तर घे, बाप रे. खाशील तर खा, हा. नाही तर झोपशील तर झोप. जसा पिंडके पारच्या गेटवर आलो अन हिचा रुबाबच बदलला दिसला. येशील तर ये, घेशील तर घे, खाशील तर खा. आणि झोपशील तर झोप. ए राधा, काय मी काय म्हणते? काय म्हणता? 8 दिवसाचा जमाना झाला. या बीपीएल वाल्यांची परिस्थिती सोजवळ कशी होईल, या अंत्योदय वाल्यांची लिस्ट कमी कशी करता येईल, हे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने प्रत्येक गावामध्ये कशाची स्थापना केली का? अहो शासनाने आम्हाला हा. कोणता तरी धंदा करायचं, म्हणजे बचत कोणता तरी गटाची. व्यवसाय करायचं. बरोबर. या कारणामुळे बचत गट महिला खोललं. खोलला ना? हो ना. आपल्या गावामध्ये किती बचत गट? 10. कोणत्या बचत गटाची काय आहेस तू? मी रमाबाई बचत गटाची अध्यक्षीण आहे. तू रमाबाई महिला बचत गटाची अध्यक्ष आहे. हो ना. मग मला एक सांग राधा, काय हो? किती रुपये भेटले आपल्याला? 50,000 रुपये दिले शासनानं. शासनानं 50,000 दिलं. काय घेतल्या? अहो 2 मुर्रा म्हशी घेतल्या माझ्यासारख्या. मला माहित नव्हता तू केव्हापासून मुर्रा झालीस वा. बापा तुम्हीच तर म्हणता घरी खाऊ खाऊ मस्त असं मास आला म्हणून. तिनं म्हटली का हम्म. राधा?
अहो तुम्हाला काय सांगू, काय झालं? आपल्या घरी 2 मुर्रा म्हशी आहे. हा. एक आहे म्हातारी, एक आहे म्हातारी आणि एक आहे जवान. बरोबर आहे. जवान म्हस देते हा. 2 लिटर 2 लिटर. आणि म्हातारी म्हस देते 5 लिटर. एका दिवसाला दूध किती? 7 लिटर. मग मला एक सांग, 8 दिवसाचा दूध किती झाला? वा वा, तुम्हाला थोडस वाटतही नाही का झाला बा? अहो मी 2 महिन्याचा जमाना झाला तुमच्या माग लागली आहे. काय लागली आहे? कावरेचे बाबा, हा हा जाऊ द्यावर रातच्या शाळेमध्ये. हा हा. तुम्ही जाऊ दे. सुटुबुट घालून टाय. हो बाय 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 बाय. सुटुबुट घालून टाय. असं अरे नीला, हा. अरे नीला, धनी माझं गेलं व बाय. अरे नीला, धनी माझं गेलं व बाय. सुटबुट घालून टाय. असं सुटबुट घालून टाय. अरे नीला, धनी माझं गेलं व बाय. अरे नीला, धनी माझं गेलं व बाय. हॅलो धनी माझं गेलं ग बाय. भारे अरे च्या बहीण राधा, काय हो? अगं धंदा दयाचा साधा. बापरे, मोठा धंदा तुमचा. हो, का झालं? मला सांगा. हो अहो जेव्हा तुम्ही घरामध्ये पाऊल टाकली हो ते दयाचं माठ तुमच्या डोळ्याला दिसलं, हा. पण तुमची बायको कशी? एवढी हॉट आणि जवान आहे हा, हा, हा. ते तुमच्या डोळ्याला दिसलं. काय झालं? काय झालं? काय झालं? हो, अहो माझं मला माहित आहे मी कशी राहत आहे कशी नाही म्हणून. कशी राहत आहे सांगशील तर? अहो 8 दिवस झाले त्या बाजावर बाय मी झोपली आहे. 8 दिवसापासून तू खाटेवरती झोपली आहे. त्या खाटेवरती हा. बाजावर झोपली आहे. हा. पण तुम्ही असं नाही म्हणा. कसं नाही म्हणा? का राधा, राधा, का दुखते व तुझं? हात नाही लावायचं हो. एवढा म्हणजे 1500 रुपयासाठी आपल्या जिंदगानीचा नासोडा पाडायला पाडते का? अहो हा. 8 दिवस झाले ते खाटावर मी झोपली आहे. हा, हा, हा. पण तुम्ही असं म्हणता कसं म्हणतो? का राधा, राधा, का दुखते तुझं? कोटा का दुखते? का दुखते वा तुझ्या? हं. अन कोटा हाय? येलपाडा नको वारलाच. राधा, काय? अगं सुटबुट घालून काय. हा धंदा दयाचा साधा. सांगा माझ्या टोंगऱ्याला. हिच्या तोंडाले सांगतो का इले सांगतो? टोंगऱ्याला सांगा, टोंगऱ्याले. ऐक ना, धंदा मी करणार नाही हो. तुला बाबासाहेबाची रमाई माहित नाही? काय हो? तुला महात्मा ज्योतिबा फुलेची तुम्हाला चावते म्हणा. सावित्री आई माहित नाही? नाही. त्या बहीण माय, आम्ही मरायचो, आम्ही मेल्यानंतर आमच्या चितेवरती तुम्ही मागोमाग उडी घ्यायच्या, हे दिवस तू विसरली? मी सांगत आहे ना तो जमाना गेला म्हणून. कोणता जमाना अहो, आला? तो जमाना गेला. किरायाचा घरनं खाली कर. अहो प्रत्येक बाईचं स्वप्न राहते. तो जमाना गेला. किरायाचं घर न खाली कर. मग? आणि हातात आला बाबासाहेबाचा संविधान, तर संविधानाचा तरी विचार कर. मी जाणार नाही म्हणजे नाही नाही जाणार ना. राधा, अगं धंदा दयाचा साधा. असं हो राधा, राधा, आणि धंदा दयाचा साधा. आणि सोडू नको, हा? अगं सोडू नको, मान ही मर्यादा. हो सोडू नको. धंदा दयाचा साधा, राधा राधा, धंदा दयाचा साधा, तोडू नको मानही मर्यादा, तोडू नको मानही मर्यादा. हो धंदा दयाचा साधा. राधा, राधा, धंदा दयाचा साधा. आणि सोडू नको मान ही मर्यादा. हो सोडू नको मान ही मर्यादा. धंदा दयाचा साधा, राधा राधा, धंदा दयाचा साधा, सोडू नको
तरी ऐकशील? मी जाणार नाही. का नाही जाशील सांगशील? अहो मला सांगा, काय? एवढी झाडी झुडपाची वाट आहे बरोबर. आणि मी जवान आणि हॉट आहे. केव्हापासून रात्रीची शाळा शिकली बा? काय झालं? जवान आणि हॉट म्हणतात? अहो चार चार लेकराची माय झाली, 25-25 वर्षाचे लेकर झाले तरी तू जवान आणि हॉट आहे? तुम्हाला जाऊ दे म्हणाली रातच्या शाळेत. मोठे शॉक पकडता माझ्याकडे शॉक. हा तर सांग सांग काय आपल्याला जायचं? अहो झाडी झुडपाची वाट आहे. बरोबर बरोबर. आणि मी एकटी कशी जाणार? आपल्या घरामागे घर कुणाचं राधावं? अहो त्या गोपिकेचं. त्या गोपिकेला सोबत घेऊन जा. आणि ती नसेल तर तिच्या घरामागे घर कुणाचं राधा 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 गे त्या मावशीचं. तिला सोबत घेऊन जा. ती नसेल तर मग मी कशासाठी आहे? या हाल ना. हो. बरं मी जाऊन पाहतेस. बघ बरं लवकर जा. बरं ठीक आहे. चाल बाई. माझा नवरा अगदी बरोबर बोलला गो. गोपिकेच्या घराकडे जाते आणि तिला सोबत घेऊन बाजारला जाते. हाय गोपिका. हाय राधिका. चाल ना ग. अगं पण कुठं? बाजारला. बाजारला? हो ना. अच्छा बाजारसाठी तू माझ्याकडे आली वाटते. हो. बरं चाल मग आपण दोघीच कसं जायचं ग? कोणाला न्यायचं? अगं सोनूताई पण आहे ना. खरंच? हो. बरं ठीक आहे चाल. चाल मग. तिला आवाज दे. हो. तिघे जणी जाऊ आपण. चाल मग जायचं. चाल का मग. अगं ए सोनूताई. सोनूताई. ए सोनूताई. नमस्कार. जय भीम. जय भीम गा. राधा गोपिका काय म्हणता राधा? चाल ना ग बाजारला. बाजारला जायचं म्हणता? हो ना. चला बाई मग बाजारला जाऊ अगं आपण. पण एक गोष्ट आहे. कोणती? आम्हाला नवीन अशी गोष्ट सांगायची. बरं. पुराणी गोष्ट सांगायची नाही. नाही चला. बरं चाल. चला मग. चल गो. हॅलो हॅलो हॅलो. अग बे ये बेहदून चाल. ताड्या वाजवा माय बाप हो. 20,000चा कार्यक्रम या संघटनेमुळे फुकटात पाहायला भेटत आहे. तेव्हा तुमच्या ताड्यांचा गरगरनाट असू द्या. धन्यवाद. या संस्थेचे विदर्भ संघटनेचे अध्यक्ष साहेब मनोज दादा कोटांगले यांच्याकडून या विचाराला 500 रुपयाची भेट आली आहे मंडळाकडून. यांना जय भीम. टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे आमचे दादा या संघटनेचे सदस्य संजयजी टेंभुर्णे यांच्याकडून सुद्धा मंडळाला विचाराला 200 रुपयाची भेट झाली आहे. यांच्याकडून सुद्धा मंडळाकडून सदस्य प्रणाम. यांना सुद्धा जय भीम. राजकुमारजी मेसाळ यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाची भेट झाली आहे. धन्यवाद. अग बेतिरी साहेबच्या वाटा अन करा काही विचारा. अहो करा काही विचार. अहो करा काही विचार. अहो दादा करा काही विचार. करावया भव सिंधू पार माय या जिर जिर हो जिजे. करावया सिंधू पार ना या जिर जिर हो जिजे. करावया भव सिंधू पार माय या जिर जिर हो जिजे. करावया भव सिंधू पार ना या धीर धीर हो दिती. अगं हे राधा आपल्याला आपल्या
संसाराचा भवसिंधू पार आणि या संसाराच्या भवसिंधू पार पाडण्यासाठी राधा आता काही नाही काही 2 पैशाची गरज आहे. कुणी माझ्यासारखी माय पण 100 ते 200 रुपये रोजी कमवतो. कुणी माझ्यासारखा कुणी माझा बाप भाऊ 1000 ते 500 2000 रुपये रोजी कमवतो. कोणी 100 रुपये रोजी कमवतो. परंतु आपण आपल्या संसाराचं भविष्य पाहायचं आहे. हो ना. आणि मग समोर काय म्हणते ऐका. चाल ग अगबे 5-10 बेसक 12 चाल ग अगबे 5-10 बेसक 12 अन भरू नको वारा बाई भरू नको वारा हो भरू नको वारा बाई भरू नको वारा हो वाया जाईल संसार सारा या धीर धीर हो जिजे वाया जाईल संसार सारा या धीर धीर हो दिदी वाया जाईल संसार सारा या धीर धीर हो जिजे वाया जाईल संसार सारा या धीर धीर हो दिदी. अबे राधा गोपिका काय चला बाई मग जाऊ घराकडे. चल मग चला.